स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय जागरूकता आणि संपर्क अभियान म्हणजेच पॅन इंडिया अवेअरनेस व आउटरीच प्रोग्रामच्या अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशनानुसार तालुका विधी सेवा समिती व वकील संघ शिरूर यांच्या मार्फत शिरूर न्यायालयात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन शिरूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री व्ही कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माहिती देताना ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 2 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपूर्ण शिरूर तालुक्यात कायदेविषयक जनजागृती करण्याचे काम सुरू आहे। त्या अंतर्गत शिरूर न्यायालयात गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी सामान्य नागरिकांना भारताच्या राज्यघटनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्याचा प्रसार होण्यासाठी सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या न्यायालयाने सर्वप्रथम सेल्फी पॉइंट सुरू करण्याची कामगिरी केली आहे। तसेच 12 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वकील व पक्षकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन केलेले आहे। यावेळी शिरूर न्यायालयाचे सहन्यायाधीश के.एम. मुंढे, न्यायाधीश पी.एस. सोनकांबळे, न्यायाधीश श्रीमती टी.एस. वाकडीकर तसेच शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही सावंत, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, सहाय्यक सरकारी वकील पी महाले, ज्येष्ठ विधिज्ञ एस.वाय. गायकवाड, ॲडव्होकेट सुहास ढमढेरे, ॲडव्होकेट प्रदीप बारवकर, ॲडव्होकेट भागवत दिघे, ॲडव्होकेट सरिता खेडकर, ॲडव्होकेट योगिता पाटील, अनेक वकील मंडळी व पक्षकार उपस्थित होते। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खोडे यांनी। पाहूयात। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि यांच्या निर्देशानुसार पॅन इंडिया आउटरीच अँड अवेअरनेस प्रोग्राम हा दिनांक 1/11/2022 ते 13/11/2022 या कालावधीत संपन्न होत आहे। या अभियानाच्या अनुषंगाने शिरूर तालुका विधी सेवा समिती, शिरूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली 10 दिवस शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागात जाऊन विविध कायद्याचा प्रचार प्रसार करणे हे कार्य अविरत चालू आहे। याच अभियानाचा एक भाग म्हणून माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री चांडक साहेब तसेच सदस्य सचिव सौ कश्यप मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार हा आज सेल्फी पॉईंटचा उपक्रम तालुका विधी सेवा समितीने सुरू केलेला आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश आपणास सांगू इच्छितो की सेल्फी काढणं आज सगळ्यांना आवडतं, परंतु कायद्याच्या संविधानाच्या मध्ये सेल्फी काढणे ह्या उद्देशाने हा सेल्फी पॉईंट काढलेला आहे। या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून भारतीय संविधान तसेच त्यातील प्रास्ताविकमधील न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी लोकशाही मूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा या उदात्त हेतूने हा सेल्फी पॉईंट काढलेला आहे। तालुक्यातील सर्व नागरिकांना व तमाम जनतेला मी आवाहन करतो की विधी सेवा समिती मार्फत या चाललेल्या कार्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा व येणाऱ्या आगामी 12/11/2022च्या लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढावी असं मी आवाहन करतो। पॅन इंडिया अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव हे भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं नालसा संस्थेच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय विधी सेवा समिती, महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती, पुणे जिल्हा विधी सेवा समिती आणि शिरूर तालुका विधी सेवा समिती आणि शिरूर तालुका वकील संघाच्या वतीनं 2/11/2022 ते 13/11/2022 या कालावधीमध्ये गावोगाव शिरूर तालुक्यातील जवळच्या गावोगाव जाऊन वकील संघाचे अनेक सदस्य, त्याचप्रमाणे शिरूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सहन्यायाधीश येथे सर्व जाऊन गावोगाव जाऊन जनजागृतीचं शिबिर अभियान राबवत असून अत्यंत लोकांचा प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या कार्यक्रमासाठी मिळत असून खऱ्या अर्थानं भारताचं राज्य संघटना आणि आपलं संविधान याचा प्रचार व्हावा आणि जनमानसांना समृद्ध करून त्यांचे विचार बळकट करण्यासाठी या सेवा समितीमार्फत जे कार्यक्रम राबविलेले आहेत त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत असून आज घोडनदी न्यायालयामध्ये सेल्फी पॉईंटचा उद्घाटन प्रसंग या ठिकाणी पार पडत असून या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरूर तालुका वकील संघाचे अनेक सदस्य, मुख्य न्यायाधीश, सहन्यायाधीश आणि सर्व कर्मचारी, स्टाफ आणि सरकारी वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं विधी सेवा समिती
मार्फत चाललेला हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असून भारतीय नागरिक हा कायद्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं सुशिक्षित झाला पाहिजे यासाठी चाललेला हा प्रयत्न स्तुत्य असून यासाठी सर्व नागरिकांनी त्याला उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रिस्पॉन्स देणं असं प्रकारचं आव्हान शिरूर तालुका वकील संघाचा अध्यक्ष या नात्याने करतो. 2/11/22 ते 13/11/22 या दरम्यान आयोजित पॅन इंडिया आझादी का अमृत महोत्सव निमित्त नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती या अनुषंगाने शिरूर तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, त्याचप्रमाणे शिरूर तालुका दिवाणी व फौजदारी प्रथम वर्ग न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये मागील पंधरवड्यात आम्ही विद्याधाम प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क, त्या व्यतिरिक्त महिलाविषयक गुन्हे, वाहतुकीविषयक कायदे आणि अशा वेगवेगळ्या विषयावरती प्रबोधन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला FIR कशी दाखल करायची व त्याची कार्यपद्धती कशा पद्धतीने पुढे चालते याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलेले होते. वेगवेगळे उपक्रम या अनुषंगाने तालुक्यामध्ये नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यापैकीच आजचा हा सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि अजूनही ही जनजागृती अशाच पद्धतीने पुढे आमच्या मार्फतीने देखील चालू राहील.